पुढची बातमी पाहूया। रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तरी सुटणार का, असा सवाल उपस्थित होतोय। रायगडच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेनेने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीसोबत आमदारकीची तडजोड केली होती। आमदारकीच्या बदल्यात पालकमंत्री परत भरत गोगावलेंना देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं। मात्र 6 महिने उलटले तरी पालकमंत्री पदाबाबत शिवसेना आमदारांना दिलेलं आश्वासन अद्याप पूर्ण झालेलं नाही। अधिवेशनानंतर पालकमंत्री पदाची घोषणा केली जाईल असंही आश्वासन देण्यात आलं होतं। मात्र त्यालाही आता महिना उलटलाय। त्यामुळे मागच्या 2.5 वर्षांपासून रिक्त असलेलं हे पद आता तरी भरलं जाणार का? आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर तरी रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाची घोषणा केली जाते का, याची उत्सुकता आहे। शिवसेनेच्या मुंबईतील नगरसेवकांच्या बैठकीनंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षाचे आमदार आणि मंत्र्यांची बैठक बोलावली आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शिवसेना आमदार आणि मंत्र्यांची आज शिंदेंच्या शासकीय निवासस्थान नंदनवन इथे संध्याकाळी बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये पक्षातील आमदारांनी प्रलंबित प्रश्न मार्गी लागत नसल्यामुळे आमदार आणि मंत्र्यांची समोरासमोर बैठक बोलावली आहे। काही आमदारांनी मंत्री भेटत नाहीत, कामं होत नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या। त्यानंतर संघटना वाढीसोबतच आमदारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिंदेंनी ही महत्त्वाची बैठक बोलावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आणि यानंतर आपण थेट जाऊयात, मंत्री आशिष शेलार सध्या बोलतायत। का विद्यार्थी हित सत्र